टिळक नगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज सायन्स चॅप्टर 12 अवर नीड फॉर फूड. वेलकम चिल्ड्रेन and let's continue. We see many differences in what birds eat too. Many birds eat grain. पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते. अनेक पक्षी धान्यांचे कण खातात. Farmers grow a variety of cereals and pulses in their fields. शेतकरी आपल्या शेतांमध्ये धान्य, कडधान्य अशी विविध पिके पिकवतो. As the crop becomes ready for harvesting, the ears become full of grains. Birds in the surroundings come in flocks to feed on them. पिके तयार झाली की त्यात दाणे भरू लागतात. ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात. They can destroy the crop. त्यातून पिकांची नासाडी सुद्धा होते. What is done to prevent such destruction? अशी नासाडी टाळण्यासाठी काय करतात? It is easily possible for birds to find grains in areas where people live. That is why some birds live in such areas. म्हणजे माणसांच्या वस्तीत धान्यांचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते. त्यामुळे काही पक्षी माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात. Other birds feed on other kinds of food. Hens eat worms. Crows eat the flesh of dead animals. Some birds eat the fruits of trees. वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात. कोंबड्या किडे खातात. कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात. काही पक्षी झाडांची फळे खातात. We see many small animals around us. What do they feed upon? अनेक छोटे प्राणी काय खात असतील बरे? Bed bugs suck people's blood. ढेकूण माणसांचे रक्त शोषण करतात. Ticks suck the blood of cows and buffaloes. तर गोचिडी गोठ्यातील जनावरांचे आणि म्हशींचे रक्त शोषण करतात. House lizards and chameleons eat insects. Caterpillars and some insects nibble at and eat the leaves of plants. सुरवंट आणि काही कीटक झाडाझुडपांची पाने कुरतडून खातात. Butterflies feed upon the nectar they find in flowers. फुलपाखरे फुलांमधील रस शोषून आपली भूक भागवतात. Animals eat the food they find in nature. प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात. However, they have to wander from place to place in search of food. पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते. Do you know? माहीत आहे का तुम्हाला? There are many types of mosquitoes. डासांचे अनेक प्रकार असतात. Most of them suck the sap from the plants. बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पतींमधील रसांचे शोषण करतात. Only a few types of mosquitoes suck our bloods. फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात. The food of plants.
वनस्पतींचे अन्न. प्लांट्स टू नीड फूड. वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते. बट दे कॅन नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस इन सर्च ऑफ फूड. पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाहीत. देन फ्रॉम वेअर डू यू थिंक दे गेट देअर फूड. मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल? द रूट्स ऑफ प्लांट्स ऑब्झर्व वॉटर फ्रॉम द सॉइल. वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. सम सबस्टन्सेस फ्रॉम द सॉइल आर डिझॉल्व्ड इन धिस वॉटर. या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात. धिस वॉटर रिचेस द लीव्ज ऑफ द प्लांट्स. हे पाणी वनस्पतींच्या पानांपर्यंत पोहोचते. देअर आर मेनी टायनी पोर्स ऑर ओपनिंग ऑन द सरफेस ऑफ लीव्ज. पानांवर अनेक छोटी छोटी छिद्रे असतात. दे आर सो टायनी दॅट वी कॅन नॉट सी देम विथ अवर आईज. ती खूप लहान असतात. आपल्या डोळ्यांना ती दिसतही नाहीत. एअर एंटर्स द लीव्ज थ्रू दीज पोअर्स. त्यातून हवा पानांच्या आत शिरते. थस एअर अँड वॉटर कम टुगेदर इन द लीफ. अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात. इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट प्लांट्स मेक देअर ओन फूड युजिंग द वॉटर अँड एअर इन द लीव्ज. पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात. अ प्लांट्स फूड इज मेड इन इट्स लीव्ज. वनस्पतींचे अन्न पानांमध्ये तयार होते. सनलाईट इज नेसेसरी फॉर धिस प्रोसेस. त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. ऑलवेज रिमेंबर. हे नेहमी लक्षात ठेवा. द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड डिपेंड्स ऑन द फूड प्रिपेर्ड बाय प्लांट्स. वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीव सृष्टी अवलंबून आहे. थँक यू.